नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये पेन्शन दिले जाते आणि तेही पेन्शन वेळेवर होत नाही आणि त्याच्यात आणखी एक नवीन नियम आलाय, सांगतायत की पगार बंद होणार आहे। मग कोणता नियम असा आहे की ज्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे पगार बंद होऊ शकते, त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे या योजनेविषयी महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, राज्यातील वयोवृद्ध, दिव्यांग, निराधार व्यक्तींना केंद्र व राज्य शासनाकडून मानधन म्हणून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये दिले जातात। मग हे अनुदान राज्यातील जवळपास 95 लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते। मग त्याला संजय गांधी निराधार पेन्शन असे म्हणतात। त्यामध्ये इंदिरा गांधी पेन्शन योजना, तसेच श्रावणबाळ पेन्शन योजना, दिव्यांगांच्या काही पेन्शन असतील यांचा समावेश होतो। मग या योजनेमध्ये एक नियम असा आहे, असं सांगतात की हा नियम बघूया। ज्या व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असेल त्यांना शासनाच्या इतर कुठल्याही दरमहा, पेन्शन किंवा मानधन मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही आणि असे आढळून आले तर त्या व्यक्तींचे संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन बंद केले जाईल, अशा पद्धतीचा नियम आहे असे म्हणतायत। तर मग लाभार्थ्यांसाठी आता काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे का, तर काही लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेत सुद्धा फॉर्म भरलेला आहे आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा सुद्धा लाभ घेत आहे। अशा बहिणींसाठी आता लवकरच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांची शासनाच्या माध्यमातून चौकशी केली जाणार असून या चौकशीमध्ये ज्या महिला या दोन्ही योजनेचा लाभार्थी असल्याच्या आढळून आल्यास त्या लाभार्थी महिलेचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे दरमहा पेन्शन तात्काळ बंद करण्यात येईल, अशा पद्धतीची ही माहिती आहे, बातमी आहे। तरी मित्रांनो, या संदर्भात फक्त लाडकी बहीण योजनेतील पैसे बंद होणार आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पैसे बंद होणार नाही। कारण की ऑलरेडी लाडकी बहीण योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्या स्टेटसला या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे एक टॅब त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जर घेत असाल तर त्या ठिकाणी यस नो आलेलं आहे आणि तिथं यस आलेल्या महिलांचे लाडकी बहीण योजनेतून पैसे या ठिकाणी तेव्हाच तिथंच बंद झालेले आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभ मिळत असेल तर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थ्यांना कुठलाही धोका नाही। त्यामुळे अशा अफवा असू शकतात, कारण की शासनाने असं कोणतंही परिपत्रक त्या ठिकाणी टाकलेलं नाही। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुमचं पेन्शन हे चालूच राहणार आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील तुमचे लाडकी बहीण योजनेतील आपोआप तुमचं त्या ठिकाणी नाव कट होऊन जाईल, तुमचे पैसे इथून पुढे तुम्हाला पैसे मिळणार नाही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत असाल तर। तरी असं काही शासन परिपत्रक, निर्णय आला, GR आला तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये लगेच कळवण्यात जाईल। त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचं पेन्शन कोणीही बंद करू शकत नाही। चुकून जर झालं असेल, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर ती तिथनंच बंद होणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, निश्चित राहा। तरी मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।